तर नमस्कार पब्लिक. अरे निखिल सदगीरच्या मित्रांना कधी जेवायला भेटले की नाही हॉटेलमध्ये? जाम जेवायला भेटले बा. आम्ही कुठं आलोय थांबा ते पण सांगतो, पण त्याआधी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा. तर आज झाला असं मित्रांनो, निखिल सदगीर आणि त्याचे सगळे दोस्त मस्तपैकी चालले होते बसमध्ये बसून नाशिकला. आपण काही फिरायला किंवा ट्रिपला नव्हतो चाललो मित्रांनो, आम्ही सगळेजण. आपण काय फार्मसीवाले विजिटच्या नावाखाली मस्तपैकी ट्रिपला जाऊन यायचं, फुल एन्जॉय करायचं. अरे ते जाऊ द्या, आपल्या महाराजांची मूर्ती बघा किती मोठी आपल्या नाशिकमध्ये. कुठे तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आमची विजिट मित्रांनो नाशिकमध्ये असलेल्या आदर्शश्रमामध्ये होती. ते एक प्रकारचा आश्रमच आहे. तिथं मध्ये गेलो, तिथं इंग्लिश मध्ये काहीतरी लिहिलेलं होतं, ते तर काही समजा ना, पण मग आश्रमावाले एकदम भारी काम करताय मित्रांनो. अनाथ आणि गरजू मुलांना मस्तपैकी शिकवायचं आणि राहायची सोय एकदम भारी त्यांच्याकडे. आश्रमात जाऊन ते एकदम भारी वाटलं मित्रांनो. ट्रिप एवढी मजा तर नाही आली, पण मग भारी वाटलं. आता कोणत्या तरी नदीच्या पुलावरून चाललो होतं रिटर्न. बसमध्ये एवढं फिरून पार सगळ्यांच्या पोटात कावळे कागद होते मित्रांनो. सगळ्यांना भूक लागली होती, त्यामुळे आलतो हॉटेलला. हॉटेल कसं होतं ते नाही माहित मित्रांनो, पण मग मध्ये गेल्या गेल्या एकदम भारी डेकोरेशन करून महाराजांची मूर्त ठेवलेली होती बा मध्ये. हे बघा किती भारी दिसते मूर्त. प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक घरामध्ये एक तरी अशी मूर्त पाहिजे बा. तर निखिल सदगीरचे मित्र कधी न भेटल्यावर आणि जेवण नव्हते करत मित्रांनो. काय करणार, सकाळपासून उपाशी होते. हॉटेल तर एक नंबर आहे मित्रांनो, मस्तपैकी आपल्या महाराजांच्या किल्ल्यासारखं सजवलेलं आहे आणि जेवण तर त्यापेक्षा भारी. नक्की भेट द्या एकदा. आम्ही 6 जणांनी मित्रांनो 3 भाज्या, 10-15 रोट्या आणि 2-3 राईस खालते, तरी फक्त बिल 880 रुपये झालं. संध्याकाळी मस्तपैकी आपली आज छोटी ओळी होती, त्यामुळे आलतो घरी येऊन बघतो तर काय लहान लहान पोरांनी मस्तपैकी ओळी तर पेटून दिली मित्रांनो छोटी. आपल्या गावातल्या ओळीचं दर्शन घेऊन आलतो मित्रांनो गाडीमध्ये. गाडीच्या बाहेर पाहिलं तर काय जाम डोंगर पेटून दिलता बा. म्हणलं ही कोणती ओळी आत.